नमस्कार मंडळी, सर्वच आपल्या मराठी परिवारांसाठी आणि व्ह्यूअर्ससाठी आज आपण पहिल्यांदाच या रावेतच्या SB पाटील रोडवरती मराठी पद्धतीमध्ये किचन प्लस डायनिंग असणारा 3 and 2 BHK घेऊन आलेलो आहोत, जो या रावेतच्या SB पाटील रोडवरतीच आहे. तुम्ही मागे बघत असाल तर इथे तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जागा, सगळे शॉपिंग कॉम्प्लेक्स, शॉप, मेडिकल स्टोर्स आणि एवढ्या सगळ्या सोसायटीज आहेत. SB पाटील रोडवरती असल्यामुळे इथे जवळच SB पाटील स्कूल, त्याचबरोबर इथली जी खाऊ गल्ली आहे ती सुद्धा जवळ आहे आणि लोकेशन सेंट्रल रावेत. त्या 3 एकरचा प्रोजेक्ट, 3च टावर, पर फ्लोर 4 फ्लॅट. मग तुम्हालाही असाच परिवारासाठी ओके आणि परफेक्ट असणाऱ्या एरियामध्ये तुमचं घर घ्यायचं आहे ना? चला मग बघूया आजचा हा महाराष्ट्रीयन आणि मराठी पद्धतीमध्ये असणारा जबरदस्त आणि भारी असा 3 and 2 BHK फ्लॅटचा प्रोजेक्ट. तर आता तुम्हाला बघायला मिळेल की असं असतं मराठी माणसाचं घर, जिथे प्रेम, आपुलकी, समृद्धी आणि सदैव लक्ष्मी नांदते. आणि यावरूनच मला एक श्लोक आठवला. तो श्लोक म्हणजे गृहम प्रेमम समायुक्तम स्वर्गस्य अनुभवायच. म्हणजे ज्या घरात प्रेम, समृद्धी, आपुलकी आहे ते घर स्वर्गापेक्षा कमी नाहीये. आणि या तुमच्या घरामध्ये तुम्हाला हा 8 फूट उंचीचा दरवाजा, डिजिटल डोर लॉक, व्हिडिओ डोरबेल आणि इकडे या महत्वाचं म्हणजे हा उंबरठा मिळणार आहे, म्हणजेच चौखट. मग मराठी माणसाचं घर असंच असते की नाही? सण आला की मस्त सुंदर असं तोरण लावा. आणि लिव्हिंग एरिया दाखवण्याच्या अगोदर जर तुम्ही हा स्पेस बघितलात तर हा स्पेस अगदी असा आहे की जिथे तुम्ही तुमचा बुकशेल्फ डिझाईन करू शकता, एक सुंदर असं पूजा स्पेस डिझाईन करू शकता, किंवा तुमच्या आवडीच्या ट्रॉफीज, बुक्स, गिफ्ट सगळं ठेवू शकता. आणि त्यातल्या त्यात तुमचा हा भव्य, सुंदर आणि स्पेशियस असा लिव्हिंग एरिया म्हणजे हॉल. किती सुंदर आहे ना? आता हे तर झालंच, पण आपल्यामध्ये घरात अंगण असणं पण तेवढंच महत्वाचं आहे. मग त्या घराचं अंगण म्हणजे काय? तर इथली बाल्कनी. बघा, तुम्हालाही बघून अगदी अंगणासारखाच फील आला ना? असं का मी म्हणतोय? कारण हे बघा, एक तर कुठे तुम्हाला 11 फुटांची एवढी मोठी बाल्कनी मिळणार आहे, त्यातल्या त्यात अगदी 4.5-5 फुटांची इथे विड्थ असणार आहे. टफ अँड ग्लासचे ग्लास डोअर्स आहेत, 3 साइडेड कवर्ड अँटी स्किड टाईल्स आणि हे ग्लास फसाड सुद्धा. मग इथे दसऱ्याला आपण फुलांचे तोरण लावू शकतो. इथे दिवाळीमध्ये आपला सुंदर असा आकाशकंदील आणि इथे बसून उठणे लावायचा, अभ्यंग स्नानाचा कार्यक्रम चालेल, तेही पहाटेच्या कोवळ्या होणार. मग झालं की नाही अंगणच? किती छान वाटतं हे सगळं एवढं स्पेशियस असं बघून. आणि हो, या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ऑल अमेनिटीज मिळणार आहेत. 40+ अमेनिटीज आहेत. मी सांगितल्याप्रमाणे अगदी 3 एकरच्या प्रोजेक्टमध्ये फक्त 3 टावर, पर फ्लोर 4 फ्लॅट्स आहेत. हो, म्हणजे बघा किती प्रायव्हसी छान तुम्हाला मिळणार आहे. लोकेशन सुद्धा, व्हॅल्यू फॉर मनी सुद्धा. अगदी स्विमिंग पूल, क्लब हाऊस, क्रिकेट टफ, जिमनेझम, AC जिम, अशा इंडोर गेम्स आणि अगदी पार्टी लॉन सारख्या मल्टिपल अमेनिटीज आपल्याला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहेत. म्हणजे आपले सगळे सण वार उत्सव सगळं काही प्रॉपर आपल्याच सोसायटीमध्ये साजरं होईल. भारी आहे की नाही? खरंच अप्रतिम वाटलं मला हे सगळं. आता या बाल्कनीला अंगणाची उपमा देऊन आणि तिथे गप्पा मारून मला एक लहानपणीची गोष्ट आठवली. ती म्हणजे माझी आजी मला नेहमीच म्हणायची, अरे बाळा, हॉलमध्ये जाऊन TV बघत काय जेवण करतो, त्यापेक्षा स्वयंपाकघरात बसून जेवण कर, गरम गरम छान जेवणाचा आस्वाद घे. पण मला मात्र आवड होती हॉलमध्ये जायचं आणि TV बघत बघत जेवण करायचं, नाश्ता करायचा. पण इथे बघा, अगदी आपल्या मराठी संस्कृतीला साजेसं असं किचन प्लस डायनिंग कॉन्सेप्ट दिलेलं आहे. कारण पूर्वीपासूनच आपण स्वयंपाक घरात बसूनच जेवण करतो, त्यामुळे कसे अन्नपूर्णा प्रसन्न राहते, गरम गरम जेवण मिळतं. तेवढंच आपल्या आईशी, बायकोशी, आजीशी गप्पा मारत मारत जेवता येतं. अगदी सुंदर असं किचन आणि डायनिंग एरिया तुम्हाला इथे मिळून जातो. त्यातल्या त्यात डबल किचन प्लॅटफॉर्म ब्लॅक ग्रेनाईटचे असणार आहे. प्रॉपर वास्तू कंप्लायंट असं हे किचन मिळणार आहे. म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूला फेसिंग करून तुम्हाला जसं कन्व्हिनियंट वाटेल तसं तुम्ही स्वयंपाक करू शकता. मला असं वाटतं की हा जो प्लॅटफॉर्म आहे तो कुकिंगसाठी परफेक्ट आहे. आणि इकडे सर्व्हिस प्लॅटफॉर्म म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन्स, ग्राइंडर्स, त्याचबरोबर आणखी काही वस्तू तुम्ही इथे ठेवू शकता, व्हेजिटेबल कटिंग करू शकता. आणि या बाजूला असणार आहे तो तुमचा हा इनक्लोज ड्राय एरिया, जो किती परफेक्टली डिझाईन केलेला आहे. आणि इकडे बघू शकता ही जी विंडो आहे ती ओपन टू स्काय असणार आहे, कुठल्याही डक्टमध्ये ओपन होणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर सनलाईट आणि फ्रेश हवा तुमच्या संपूर्ण घरामध्ये येत राहणार आहे. बघा, कारण त्या बाजूला बाल्कनी तर साहजिक असणार आहे, या बाजूला एक विंडो येऊन जाते. आणि लेआउट एवढं सुंदर आहे की इथे तुम्हाला याच बाजूला तुमची पहिली तुमच्या मुलांची बेडरूम मिळणार आहे.
आणि शेवटी कसं आहे, मुलांचं भवितव्यही तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. मग त्यांनाही त्यांचा पर्सनल स्पेस मिळायला हवा. तर या तुमच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बेडरूमला तुम्ही तुमच्या मुलांची बेडरूम म्हणून वापरू शकता. इव्हन तुम्ही बघायला गेलात तर तुमच्या मुलांच्या स्टडी टेबलसाठी सुद्धा प्रॉपर जागा आहे. तुम्हाला इथे विंडो व्हेंटिलेशनसाठी मिळणारच आहे. इव्हन या बेडरूमला तुम्ही आणखी तुमच्या पद्धतीने सुद्धा वेगळं डिझाईन करू शकता. म्हणजे थोडक्यात म्हणत नाही का की आपल्या घरातले काही वस्तू असतात, काही सामान असतं किंवा पूजा स्पेस म्हणून सुद्धा यूज केलं जातं. मराठी माणसाचं घर म्हणजे अगदी युनिक असतं. आता ते कसं, तर हा जो आपला कॉमन वॉश बेसिन एरिया आहे तो बघा, इथला एक अशी जागा आहे ना, सेंट्रल जागा, जिथे आपल्या घरामध्ये शॅम्पू आहेत, हँडवॉश आहे, अशा बऱ्याचशा वस्तू इथे ठेवलेल्या असतात. सेराचे तुम्हाला इथे आणि कोलेरच्या ज्या आहेत ते ब्रँडेड फिटिंग्स मिळणार आहेत. हा सुद्धा स्पेस बघा, इथे शेल्फ आहे. इथे शेल्फ असता तर मला वाटतं माझ्या घरामध्ये इथे वॉशिंग पावडर ठेवलेलं असतं, इथे हार्पिक, इथे आणखी काही फ्लोअर क्लीनर्स आहेत किंवा इथे नॅपकिन्स असतील, टूथपेस्ट असेल, अशा भरपूर वस्तू इथे ठेवलेल्या असल्या असता. अशा शेल्फ जर घरामध्ये डिझाईन केला असता तर वॉशरूम सुद्धा अगदी मोठे मोठे देण्यात आलेले आहेत. आणि जसे आपण तुमच्या या कॉमन वॉशरूम सोबत पुढे येऊ तसे इकडे तुम्हाला तुमच्या या दोन्हीही मास्टर बेडरूम्स बघायला मिळतात. पण माझी इच्छा काय, आपण ना सध्याला ही बेडरूम अगोदर बघूया. काय मग, ही पहिली मास्टर बेडरूम तुम्ही कोणाला देणार? आई वडिलांसाठी, घरातील ज्येष्ठांसाठी, का मग पाहुण्यांसाठी? कारण बरेच लोक गेस्ट म्हणून सुद्धा वापरतात आणि गेस्ट बेडरूम परफेक्ट आहे, कारण आपण म्हणतो ना अतिथी देवो भव. तर आपल्या पाहुण्यांनाही तेवढंच कम्फर्ट, समाधान वाटलं पाहिजे आपल्या घरी आल्यानंतर आणि त्यांची सोय झाली पाहिजे. म्हणजे आईवडिलांसाठी ही खूप जास्त स्पेशियस आणि कन्व्हिनियंट बेडरूम आहे. इव्हन तुम्हाला इथे अटॅच्ड वॉशरूम सुद्धा मिळणार आहे. हे वॉशरूम तर 7 फुटांचे सेम कोलेरच्या प्रीमियम ब्रँड फिटिंग असणार आहेत. अहो, मराठी माणूस म्हणजेच एक ब्रँड आहे, तर आपल्या घरामध्ये सुद्धा अशाच ब्रँडेड वस्तू असल्या पाहिजेत की नाही. म्हणजे इथे तसा 2 BHK सुद्धा आहे. त्या 2 BHKचं लेआउट थोडंसं वेगळं आहे. बाकी ऑलमोस्ट गोष्टी तुम्हाला सेम मिळतील. तुमच्या बेडरूमची स्पेसिंग वेगळी असणार आहे. पण जसं हे घर वास्तू कंप्लायंट आहे, आपल्यासाठी वास्तूनुसार आहे मराठीमध्ये, तसंच तुमचा 2 BHK सुद्धा अगदी वास्तूनुसारच असणार आहे. पण खरी मजा आहे ना, मला ही बेडरूम बघून आली, कारण या बेडरूमची बाल्कनी आहे ना ती त्या बाजूला आहे, म्हणजे लिव्हिंगची त्या बाजूला आणि तुमच्या या बेडरूमची या बाजूला. आणि हो, आणखी एक गोष्ट सांगायची विसरलो, ती म्हणजे खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती आत्ताच क्लिक करा. म्हणजे काय, आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स लगेच तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती याचा फ्लोअर प्लॅन पाठवतील, युनिट प्लॅन पाठवतील. मग तुम्ही घरीच बसून बघा की हे तुमच्या वास्तूनुसार योग्य आहे की नाही, तुम्हाला कन्व्हिनियंट आहे का. मग तुम्ही बघायला कधी येणार आहात? जर येणार असाल तर व्हिजिटसाठी आमच्याकडून तुम्हाला कॅब फॅसिलिटी फ्री आहे. आणि अधिक माहिती पाहिजे तर आत्ता स्क्रीनवरती हा नंबर दिलेला आहे, लगेच कॉल करा. नंबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे, 8282827441. आणि आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टशी बोलून संपूर्णपणे या घराची माहिती घ्या. बरं चला, तुम्ही त्या प्रोसेस करा. तोपर्यंत आपण ही मास्टर बेडरूम बघूया. आता आपण घरातील मुख्य माणसाची महत्वाची बेडरूम बघतोय, अर्थात मास्टर बेडरूम बघतोय. आणि बेड बघितला, मला अगदी माझ्या बेडरूमची आठवण झाली, म्हणून तुम्हाला एक पर्सनल असा प्रश्न विचारतोय. विचारू का? तुमच्याही घरामध्ये सकाळी सकाळी देवाची गाणी, भक्तिगीतं, अभंग, हरिपाठ असं लावलेलं असतं का? माझ्या तर घरामध्ये पहाटे पहाटे 6-7 वाजता हे सुरू होतं आणि त्यामुळेच मला माझ्या बेडवरून जाग येते देवाच्या नामस्मरणानं. खरं आहे ना, तुमच्याही घरात असं होतं ना? खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटतं. ही बेडरूम सुद्धा तशीच प्रसन्न आहे म्हणा. इथलेही कलर्स, इंटेरियर, जे काही वॉलपेपर्स यूज केले ते सगळे तसेच भारी असणार आहेत. इव्हन तुम्ही बघा, या बाजूला तुमच्या वॉर्डरोबसाठीचा अगदी प्रॉपर स्पेस असणार आहे. आणि साईजमुळे अशी वाटते की ही खरीच तुमची मास्टर बेडरूम आहे, जिथे तुम्हाला हे आणखी एक प्रीमियम असं अटॅच्ड वॉशरूम मिळणार आहे. सर्वच गोष्टी भारी आहेत, प्रीमियम अँड ब्रँडेड. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या या मास्टर बेडरूमची जी बाल्कनी असणार आहे ती या बाजूला आहे आणि लिव्हिंगची बाल्कनी त्या बाजूला. म्हणजे दोन्ही साईडचा व्ह्यू. आणि सांगितल्याप्रमाणे पर फ्लोअर 4च फ्लॅट आहेत. हो चला मग आता बाल्कनी बघूया ना. क्या बात है, ही बाल्कनी फक्त नावाला दिलेली नाहीये बरं का इथे, तर अगदी प्रत्यक्ष 12 फुटांची बाल्कनी आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मास्टर बेडरूम आहे, मग बाल्कनी असली पाहिजे म्हणून दिली जाते. पण इथे आयडियली डिझाईन केली आहे तुमच्यासाठी, घरातील मुख्य माणसासाठी, जिथे तुम्हाला C शेपमध्ये ग्लास फसाड, वरच्या बाजूने कवर्ड असणार आहे, प्रायव्हसी आहे, अँटीस्किड टाईल सेम आणि सेम सगळेच कॉन्फिगरेशन. पण साईज एवढी मोठी, 12 फुटांची, अगदी मास्टर बेडरूम एवढ्याच तुम्हाला लेंथची बाल्कनी सुद्धा मिळून जाते. म्हणजे किती युनिक ना. आणि ही मी सांगितल्याप्रमाणे तुमची एक बाल्कनी त्या बाजूला आणि दुसरी या बाजूला आहे, म्हणजे दोन्ही बाजूचा व्ह्यू
एकाच घरामधून. म्हणजे उत्तरेची हवा सुद्धा आणि पूर्वेचा सूर्यप्रकाश सुद्धा आपल्या घरात नेहमी खेळत राहील. मग भारी वाटली की नाही ही 12 फुटांची बाल्कनी? मग बघितलं ना तुम्ही हे संपूर्ण घर? वाटते की नाही एकदम मराठी माणसाचं घर असल्यासारखं? अहो तसं कॉन्सेप्च्युअलच डिझाईन केलेलं आहे. कारण अगदी आयडियली जसं जसं आपल्याला म्हणजे मला सुद्धा एका मराठी व्यक्तीला आवडण्यासारखं सर्व डिझाईन आहे. वास्तू कंप्लायंट आहेच आणि स्पेशियस सुद्धा. बघा ना, बाल्कनीज एवढ्या मोठ्या मोठ्या, लिव्हिंग एरिया सेपरेट, तो सुद्धा एवढा जास्त मोठा. मग नेमका या 3 BHKचा कार्पेट एरिया किती असेल बरं? तर हो, तुम्हाला सांगतो 3 BHKचे कार्पेट एरिया सुद्धा मोठे आहेत, 1000+ असणार आहेत आणि 2 BHKचे सुद्धा. पण तुम्ही नक्कीच हे घर बघून आपले एवढे सगळे व्हिडिओ बघता तर गॅस करून सांगा नेमका याचा कार्पेट एरिया किती असेल. बरं चला, या 3 BHKची मी तुम्हाला प्राइसिंग इथे सांगून देतो. 1,15,00,000 रुपये ऑल इन्क्लुसिव्ह पासून सुरू होऊन जातो हा किचन प्लस डायनिंग कॉन्सेप्ट असणारा 3 BHK. आणि सेम 2 BHK इथे सुरू होऊन जातो अगदी 85,00,000 रुपये ऑल इन्क्लुसिव्ह पासून. भारी आहे की नाही? आणि हा स्पेस सुद्धा मला खूप जास्त आवडला बरं का. मस्त असं काहीतरी इथे डिझाईन करता येणार आहे. माझं म्हणणं आहे तुम्ही सुद्धा प्रत्यक्ष येऊन बघा की हे मराठी कॉन्सेप्च्युअल घर नेमकं तुम्हाला प्रत्यक्षात येऊन कसं वाटतंय. आणि हो, जर तुम्हाला अजूनही अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. माझं म्हणणं आहे आपल्या असलेल्या या गेट सेट ॲसेट मराठी यूट्यूब चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा. कारण असे जबरदस्त नवीन लॉन्चमध्ये असणारे प्रोजेक्ट्स, व्हिडिओज तुम्हाला आणखी बघायला मिळत राहतील. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडलाय ना, अहो मग लाईक करा ना, आम्हाला सुद्धा प्रोत्साहन मिळतं. आम्ही सुद्धा तुमच्यासाठी असे व्हिडिओज आणत राहतो. मग भेटूया अशाच एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. तुम्ही लवकरात लवकर प्लॅन करा, रावेतच्या SB पाटील रोडला या आणि हे घर बघा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.